आणि एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। एक खळबळजनक व्हायरल व्हिडिओ पालघरमधून समोर आलाय। त्या संदर्भातली ही बातमी, कारण पालघरच्या विक्रमगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आधी पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यावरून भाजप आणि मित्रपक्षानं पैशानं मतं विकत घेतल्याचा आरोप आमदार सुनील भुसारा यांनी केलाय। 500 रुपये प्रति मतदार वाटण्यात आले असून त्या कृत्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला। निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचंही भुसारा म्हणाले। काका कमळ फुलो 3 नंबरची निशाणी चला सांगा। बघा 3 नंबरची निशाणी आहे कमळ फूल, बरोबर। त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे। कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे। आमच्या उमेशला कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे। आमच्या उमेशला काका कमळ फुलो 3 नंबरची निशाणी चला सांगा। हे बघा 3 नंबरची निशाणी आहे। पैसा वाटल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं चांगलीच चर्चा रंगते आणि हाच तो व्हिडिओ मतदानासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप केला जातोय। कोणी काही बोललं तरी भारतीय जनता पार्टीने प्रचंड पैशांचा गैरवापर या विक्रमगड मतदारसंघाबरोबरच पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात केल्याचा चर्चा ही लोकांमध्ये होत होती। त्याला या व्हिडिओने दुजोरा मिळतोय। 2.5 लाख रुपये प्रत्येक बूथला, एका मतदान केंद्राला 2.5 लाखाचा खर्च हा भारतीय जनता पार्टीने केल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि या व्हिडिओमुळे त्या चर्चेला दुजोरा मिळतोय। हे पुरावे आहेत, याचा मी जाहीर निषेध करतो। लोकशाहीच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकांनी केलंय। मी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे रिसर तक्रार त्या ठिकाणी करणार आहे आणि याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने आपल्या सर्वांकडे करतो। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी हर्षद पाटील। हर्षद, काय घडतंय? हा व्हिडिओ व्हायरल झालाय। नक्कीच कालपासून हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय आणि ह्याच्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। हा व्हिडिओ विक्रमगड विधानसभा क्षेत्रातला असल्याचं समोर आलेलं आहे। पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये विक्रमगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचं ह्या व्हिडिओने समोर येतंय आणि ह्यातूनच आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जे उभाटा आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत सुनील भुसारा यांनी सुद्धा या विषयात आता उडी घेतलेली आहे आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी सुद्धा ह्या संपूर्ण याच्यामध्ये आता पुढे येताना दिसते। निश्चित हर्षद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र हा व्हिडिओ आपण पाहतोय की भाजपवर मतदानाआधी पैसे वाटपाचा आरोप आता होतो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून हा आरोप केला जातोय।